रथ केला चंद्रेश्वरा, पीठ पीठ चांदणे रामेश्वरा, फुलांचो रथ केला चंद्रेश्वरा, आंबे घाटा पेल्यानं रुमड पिकला, रुमडात बोकड चौकला, आंबे घाटा पेल्यानं रुमड पिकला, रुमडात बोकड चौकला, चौकला चौकला, आंबे घाटा पेल्यानं चौकला, चौकला चौकला, आंबे घाटा पेल्यानं चौकला. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आलेलो आहे गावी. आपल्या घरी येणार आहे देवाची पालखी, तर त्यासाठी मी आलेलो आहे माझ्या गावी साखरप्याला. आणि मस्त असा आपण मोटो ब्लॉग केला. रात्री 2 वाजता निघालो होतो आणि सकाळी नाही दुपारीच पोचलो 12-1 वाजता. कारण 2-3 स्पॉट आपण एक्सप्लोअर केले. परशुराम मंदिर, त्याच्यानंतर आता 1 वाजता आत्ता झालं. तर आपण परशुराम घाटातलं परशुराम मंदिर आणि त्याच्यानंतर संगमेश्वरमधलं सरदेसाईंचा वाडा कसब्यामधला, त्याच्यानंतर कर्णेश्वर मंदिर हे एक्सप्लोअर करून त्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं नसेल बघितलं तर नक्की बघा. आणि हे आहे आमचं घर. तर हे असं काहीसं आपलं घर आहे. नंतर आतमधलं सगळं नंतर दाखवेन. आणि हे सगळं काम आपण आत्ता केलेलं आहे, कारण इथे गुरं वगैरे यायचं तर एकदम चिखल वगैरे व्हायचं, तरी आत्ता आपण काम केलेलं आहे. आणि आता आपण चाललोत देवाची पालखी आणायला. आता 2-3 घरं बाकी आहेत, त्याच्यानंतर आपल्या घरी देवेल आणि वर काकांच्या घरी नैवेद्य असेल, पूर्ण गावाला जेवण वगैरे. तर काका आपले गुरव आहेत, तर त्यांचा मुलगा छोटा गुरव पण आलेला आहे इकडे. छोटा गुरव काय मोठा होतच नाही, तो तेवढाच आहे. हा बघा, ह्याला पोरगी बघायचे. नमस्कार, हे आमचे छोटे गुरव. आणि हे त्याच्याहून मोठे गुरव राहुल पाष्टे, संकेत पाष्टे. तर आता कुठे जायचं आहे आपल्याला? आता जाऊया वर्षावाडीला. चला दाखवतो मला वरची वाडी. चला गुरव, चला. आपले गुरव. आणि गेल्या वर्षी ना आपला ड्रोनची हाईट जास्त नाही जायची, 15 मीटर, त्याच्यामुळे आपण ड्रोनचे शॉट पालखीचे घेतले नाहीत. तर आता ड्रोनचे शॉटसुद्धा घेऊ. आणि गाडी आपली उन्हात तापते, तिला सावलीत लावू. तर गावामध्ये ना टोटल 45 घरं आहेत. तर 2-3 दिवसामध्ये ती अशी डिवाईड केली जातात. तर आता मी आलो आहे 1 वाजता, तर त्याच्या आधी सकाळपासून काही घरं झाली. आता जेवायला आमच्या इथे येईल. तर आता आम्ही ना इथे थोडं ड्रोनच्या शॉटसाठी थोडंसं सेटअप लावून ठेवलं आहे. तिथून असं चालत येतील, तर आपल्याला इथे शॉट घ्यायचा आहे. तर बघूया कसा काय तो शॉट घ्यायचा आहे. संकेतला पण समजवलं आहे, आपल्याला गोप्रोमध्ये पण घ्यायचा आहे शॉट. तर आता जसे ताशे वाजायला सुरुवात होईल त्यानंतर ड्रोन प्रिपरेशन सुरू करू, कारण बॅटरी पण आता. आणि ते सुद्धा हा मी चार्जला लावला, हा काल लावला होता मी चार्जला. तर 2 पॉईंट आहे, तो पोपट नको व्हायला. नशीब पॉवर बँक आहे. ड्रोन पण रेडी आहे ते. कोमजली मला आडवा तिडवा गंगनी गेला. सखीच्या बेटेनं कोमजल मला आडवा तिडवा गंगनी गेला. सोन्याच्या सूर्याने कोम उतरिला, सोन्याच्या सूर्याने कोम उतरिला. सोन्याच्या सूर्याने कोम उतरिला, सोन्याच्या सूर्याने
नाचू खांद्यावरी कोकणचा शिमगा घरोघरी पालखी घेऊन नाचू खांद्यावरी त्याई जो कोमण्याला लोहारा घडा लोहार दादानु कोम लावून द्यावा त्याही जो कोमण्याला लोहारा घडा लोहार दादानु कोम लावून द्यावा त्याई जो कोमण्याला सुतार घडा सुतार दादानु कोम सुती लावा त्याही जो कोमण्याला सुतार घडा सुतार दादानु कोम सुती लावा कोकणचा शिंगा घरोघरी पालखी घेऊन नाचू खांद्यावरी कोकणचा शिमगा फुलांना हाताला लावायचं ते फुल इथं ठेवते हा हे बघ इथं लाव मूर्तीला हे इथं जोड्याने होते हा आम्हाला पण आशीर्वाद द्यावा बाबा. हो सांगते काय काय म्हणता बऱ्याच हे छोटे डोली आहे हे युवा हे काय युवा बरं ना बाबा बरं ना आणि असू दे असू नितीन पाष्टे नमस्कार मंडळी, आता आमच्या घरी पालखी आलेली आहे गुरुवांकडे. देवाला नैवेद्य दाखवतील, नंतरला सर्वांना महाप्रसाद होईल. बाहेरली भेटत ते समाधान आहे ना. अरे घे रे बाबट, लोणचं, डाल भात. अरे काय रे पापड पापड पाहिजे. पापड 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 पाहिजे. हे बाबा पापड. हा केळं घ्या, पालखी आलेली आहे जेवायला या, दुपारचा महाप्रसाद खायला. माझा फोटो पहिला.
ऐसे तिचा भात घे. अरे नको बाबा. का रे घे रे दादा. हा घेतला बाबा. अरे का की भात बोला भात पाहिजे काय पत्रवलीत नाही पाहिजे का पुढं आहे हिरवा तिकडं मी काय जेवणार कधी भरपूर जेवण घ्या आता. तर म्हणजे आता 7 वाजलेत संध्याकाळचे आणि आपल्याकडे जेवण झाल्यानंतर पालखीने इतर जी 10-12 घरं बाकी होती ती घेतलेली आहेत. आता शेवटच्या मानाच्या घराच्या इथे गेलेली आहे पालखी. तर आता पालखी जाणार जे आमचे काय बोलतो आपण बाजारपेठमधले जे मानकरी आहेत तर त्यांच्याकडे पालखी जाणार आणि त्याच्यानंतर उद्या तिकडूनच तो खेळ जो पालखीचा खेळ म्हणतात वाजत गाजत पालखी मंदिरामध्ये येते, देवाऱ्यामध्ये येते आणि त्याच संध्याकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिची रूपं काढली जातात आणि असं म्हणतात की पालखीतला देव पुन्हा देवळामध्ये विराजमान होतो. तर आता आपण जाऊया आणि कशी काय आता काळोखातून पालखी नेतात ते तुम्ही बघा कंटिन्यूमध्ये. तर पालखी निघालेली आहे. अरे माणसं मागे चप्पल नाही तर नमस्कार मंडळी, सुंदर असा पालखी सोहळा देव आपल्या घरी येऊन गेले आणि आज आहे दिवस दुसरा कंटिन्यू व्हिडिओ आहे आपला आणि आपण चाललेलो आहोत आपल्या ग्रामदैवताच्या मंदिरामध्ये. तर आज देवाचा खेळ आहे. देवाचा खेळ म्हणजे संपूर्ण 12 वाड्यामधली गावकरी मंडळी देवाला नाचत गाजत मंदिरापर्यंत घेऊन जाणार आणि त्याच्यानंतर तिथे नमन वगैरे असणार आहे आणि दरवर्षी आपण हा सोहळा पाहण्यासाठी मुंबईवरून इकडे येतो. तर आपली रुस्तम सुंदर अशी तिथे उभी आहे आणि आपल्यासोबत आता संकेत आणि संकेतचे पप्पा आहेत आणि रुस्तम बघा क्या बात आहे आणि समोर असा सूर्योदय होताना एक नंबर. काय भारी वाटतं ना, म्हणजे गावातल्या अशा मळीमध्ये आपली गाडी जी आपली स्वप्न पूर्ण करते आणि लांबपर्यंतचे पल्ले आपण हिच्यासोबत केलेले आहेत आणि ती जेव्हा असा विश्रांतीला उभी असते ना तर तिला पाहून मला खूप शांत वाटतं आणि मस्त झाडाखाली लावलेला. खूप ऊन आहे गावाला, खूप ऊन आहे, चटके भारी लागतात. तर चला रुस्तमला स्टार्टअप लावूया. क्या बात, छोटे गुरव मोठे गुरव. तर आता या सोहळ्याला जे धंदेवाले असतात ना, धंदेवाले म्हणजे वडापाव हे आईस्क्रीम वगैरे ते आता यायला सुरुवात झालेली आहे. आईस्क्रीमवाला, फालुदावाला, खेळणीवाला आणि ते मंदिर असं सुंदर सजलं आहे आणि या मंदिराचे सुंदर सुंदर असे ड्रोन शॉटसुद्धा आपण घेतलेत.
कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याला संपूर्ण रांगोळीसुद्धा काढलेली आहे. क्या बात. तर एक नंबर माहोल होणार आहे. बघूया. बघा पोरं कसे मेहनत करतात. भाऊ नाव काय तुझा? विराज अजिंक्य जाधव. विराज जाधव. क्या बात आहे. बघा एक नंबर भारी. अशी हाऊस पाहिजे पोरांमध्ये. काय तुझं काय नाव? मग तू काय यांना मदत करतोय? तू काय करतोय? कसे काढतोय बघते. बाबू तुझं नाव काय? दक्ष आनंद कनवजी. दक्ष कनवजे. कितीला आहेस तू? चौथीला. ए वा. बघ किती सुंदर रांगोळी काढते. गावात हीच मजा असते भारी. अजून रांगोळीवाले आलेत. अरे बापरे त्याने बघ केवढा मोठा उचललाय. तुझं नाव काय? मानस. मानस. पूर्ण? मानस कनवजे. आण पुढे आण. तर पोरं मस्त अशी रांगोळी काढतात. आणि इथे ना मी तुम्हाला आमचं जे सोंबा मंदिर आहे ते सुद्धा दाखवतो. म्हणजे वाडवडिलांपासूनचं एकदम जुनं असं मंदिर आहे. भाऊ तुझं नाव काय? विघ्नेश. विघ्नेश. अशी ना मुलांमध्ये हौस पाहिजे कामं करायची. बघा एवढा मोठा रस्ता आहे. संपूर्ण रांगोळी काढतात. ही कोणाची परीक्षा आहे? अरे बापरे. मग तुम्ही शिकवता त्याला? दहावीला येतो. दहावीचे पेपर देतो. काय ना तो पास होणार. हे एवढं देवाचं काम करतोय तू पास आहेस. देवान पास करणार तुला. इकडे आपले बडकांबा गावचे धडाडीचे कार्यकर्ते चेतन दादा तर सुंदर असं काम करत आहेत. युवा नेतृत्व आहे आपल्या सगळ्या मुलांसाठी. तर असंच सगळ्यांसाठी तुम्ही पण पुढे जा आणि आपल्या मुलांना सुद्धा पुढे घेऊन जा. बरोबर. धन्यवाद. तर मंडळी माझ्या मागे बघू शकता आपलं ग्रामदैवत मंदिर आहे. आणि इथूनच आहे ना आमच्या गावावरून जे मी तुम्हाला बोललो होतो 2 डोंगरावर माझं जे गाव आहे ना तर वरून रस्ता खाली येतो. आणि इथे आहे ना एक ऐतिहासिक जागा आहे. म्हणजे आमचे जे वाडवडील आणि जे म्हणतात ना वसाचा जो महापुरुष असतो त्यापासून एक ऐतिहासिक जागा आहे. तर त्याबद्दल आहे ना आपले काका हे आमच्या बारावाड्यांचे गावचे गुरव आहेत श्री तुकाराम सोमा पाष्टे. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की या जागेचं महत्त्व काय आहे. तर हे बघा हे सुंदर असं एक स्थानक गावच्या भाषेत त्याला एक स्थान म्हटलं जातं. पालखी येते स्थानेवर. तर काका इथे हॅलो मंडळी. केदारांच्या कृपेने नमस्कार तुम्हाला. ह्या केदारांच्या कृपेने मी बारावाड्याचा गुरु आहे. मी एक स्थान दाखवतो आहे. ते सुंदर आमच्या वाडवडिलापासून परंपरा चालत आलेले असं एक स्थान आहे. ते मी तुम्हाला बारावाड्यांना दाखवतो आहे की इथं आल्यानंतर धूप दाखवतो आम्ही आणि मग नंतर गावात फिरवायला नेतो.
देव मंदिराच्या वाटला पादप्रदक्षिणा घालून गेल्यानंतर हे स्थानावरनं पालखी निघाल्यानंतर चव्हाट्याला जाते. चव्हाट्यावर नंतर पालखी परत येऊन सानेवर बसते. सानेवर बसल्यानंतर गाव फिरते. तर हे आमच्या वाडवडिलांपासूनचं स्थान आहे आणि ह्याला पूजलं जातं. इथे धूप अगरबत्तीसुद्धा दाखवली जाते ना सगळं. तर हे कसं आहे ना, आपण मुंबईत राहतो, मुंबईत कामानिमित्त वास्तव्याला असतो. तर या काहीशा ज्या शेकडो वर्षापासून चालत आलेल्या ज्या परंपरा आहेत ना, त्या आपल्याला माहिती नसतात. तर असेच या लोकांबरोबर बोलून जर तुम्हाला सुद्धा तुमच्या गावातलं काय माहिती नसेल, अशा काहीशा छोट्या छोट्या गोष्टींना त्या जाणून घ्या आणि वेळात वेळ काढून शिमग्याला आणि गणपतीला नक्की गावात जा. त्याच्यामुळे आपली 4 लोक ओळख होते, माणसं भेटतात आणि अशा जुन्या जाणत्या माणसांकडून आहे ना खूप काही माहिती मिळते, जी तुमच्या कधी वडिलांना माहिती नसेल, जी तुम्हाला कधी माहिती नसेल. तर आज या स्थानकाचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. मी दरवर्षी बघतो, परंतु आता कलर मारलाय ना याला, कलर मारल्यामुळे कसं हायलाईट होतं. चला, तर पालखीकडे जात असताना मी तुम्हाला आमच्या गावच्या सान दाखवतो. आमच्या या केदारलिंग मंदिराच्याच मागच्या बाजूला आमच्या संपूर्ण गावची सान आहे. जेव्हा पालखीची रूपं लागतात त्याच्यानंतर होळी लागल्यानंतर पालखी सानेवर बसवतात आणि आमचा हा जो शिमगा उत्सव आहे ना, जेमतेम 15-18 दिवस असेल ना. म्हणजे तुमच्या गावामध्ये 2-3 दिवसात काही जण उरकतात, काही जण आठवड्याभरात उरकतात. म्हणजे ज्याच्या गावातल्या जे रूढी परंपरेनुसार ते असतं. तर आमच्या गावात 17-18 दिवस मस्त धमाल असते, कारण 12 वाड्यात. तर इथे आमचे तुकाराम गावकर सुद्धा आहेत. नमस्कार. हे आमचे शिपणेवाले बाबा आहेत, हे पालखीच्या मागून असतात. तर खूप सेवा असते यांचीसुद्धा आमची देवाकडे. आणि ही आपली आहे देवाची सान. आणि हा मोठा आपल्याला माड वापरतात ना, हां, माड आंबा बघा केवढा उंचचा उंच आहे, क्या बात आहे. आणि गावची होळी इथे भेटते, आमची लागते. आणि आमच्या सानेवरचा मोठा असा माड आहे आणि ही आपली देवाची सान आहे. तर पालखी आता इथे येणार आणि जो 16 झाल्यानंतर आहे ना, इथे पालखी 5 राऊंड मारणार. त्याच्यानंतर बसणार. जे नवीन लग्न झालेले असतील ते सुद्धा आज येतात आणि पाया वगैरे पडतात, देवाला नारळ वगैरे अर्पण करतात. त्यानंतर आमच्या गावची दुसरी सानसुद्धा आहे, नवलेवाडीतली सान. तर बघू शकता त्यांचासुद्धा माड असा सुंदर असा उंच आहे. तर आमच्या गावात 2 सान आहेत. तर तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा तुमचा जो शिमगा आहे हा किती दिवसांचा असतो तुमच्या गावात. आमच्या गावात संकासूर वगैरे ही पद्धत नाही किंवा देवखेळी पद्धत नाही. पालखीच्या सोबत जे जोय जतारी करणारे असतात, तर तो सुंदर असा सोहळा आमच्या. तर आधी जे आपल्या घराचे ते जे वाजवताना तुम्ही वगैरे बघितलं, तर तसा संपूर्ण वाड्यांमध्ये फिरताना ती गाणीसुद्धा म्हटली जातात. तर आता आपण जाऊया पालखीच्या ठिकाणी. आहे मायेचा पदर हळवा मायभूमीच्या नावात. आहे मायेचा पदर हळवा मायभूमीच्या नावात. आम्ही पाहतो सारे विश्व आमच्या केदारलिंग देवात. इतिहासाच्या पाऊल खुणा माझ्या भडकंबा गावात. इतिहासाच्या पाऊल खुणा माझ्या भडकंबा गावात. इतिहासाच्या पाऊल खुणा माझ्या भडकंबा गावात. इतिहासाच्या पाऊल खुणा माझ्या भडकंबा गावात.
देवी त्र्यंबके देवी चोपडाई माते गातो मी ओवी जुगाई मानाई उदगिरी आई विठलाई देवी सुखात ठेवी एका रातीत सोमा मंदिर बांधी पांडव पाच भावात एका रातीत सोंबा मंदिर बांधी पांडव पाच भावात इतिहासाच्या पाऊल खुणा माझ्या भडकंबा गावात 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 सनईच्या सुरानी मनमोहन सांगे देवा तुझ्या या भेटीची मनिया सही लागे ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले शिमगा खेळण्या भक्त दंगले शिमगा खेळण्या भक्त दंगले कसा देव माझा नाचतोय रे कसा शिमगा गाजतोय रे देव माझा नाचतोय रे कसा शिमगा गाजतोय रे रूप तुझे मन मोहरले ग पाहुनिया रूप तुझे मन मोहरले ग नाचत गाजत देव माझा दाराशी येतो नाचत गाजत देव माझा दाराशी येतो ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले शिमगा खेळण्या भक्त दंगले शिमगा खेळण्या भक्त दंगले कसा देव माझा नाचतोय रे कसा शिमगा गाजतोय रे देव माझा नाचतोय रे कसा शिमगा गाजतोय रे
मंडळी, सुंदर असा पालखी सोहळा पार पडला. संपूर्ण बारावाड्यांमधलं जबरदस्त असते भक्तजन भाविक होते आणि माझ्या बाजूलाच बघू शकता पालखी आहे. तर गावी आलो ना तर जास्तीत जास्त वेळ आपल्या देवासोबत कसा घालवता येईल हाच माझा मानस असतो. कारण एकदा मुंबईला गेल्यानंतर आता देव पालखीतून देवळात जाणार, तर 365 म्हणजे 350 दिवसानंतर पुन्हा शिमगा येणार. तर त्याची चाहूल पूर्ण वर्षभर आपल्याला लागलेली असते. तर हीच इच्छा मनी बाळगून या देवाला पुन्हा एकदा पालखीत बघण्यासाठी आपण पुढच्या वर्षी नक्की येऊया. आणि हा सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघताय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आता पालखी सोहळ्यानंतर नमन सुरू झालेलं आहे. सुंदर असं ओझरे गावामधलं नमन आहे. तर आता मी बघतो नमन आणि तुम्ही कमेंटचा वर्षाव करा. तर चला फायनली तुमचा घेतो निरोप. जय श्रीदेव धनी केदारलिंग बाबा.